नमस्कार मित्रांनो, मी शेखर दादा पगार. अ, मनमाड इंदोर रेल्वे लाईन हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा हा प्रकल्प. हा प्रकल्प एकदम महत्त्वाचा असून जवळ-जवळ या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024 मध्ये मंजुरी दिली. त्याच्यानंतर याचा अंदाजे खर्च जवळ-जवळ 18,000 कोटीच्या आसपास आहे. 309 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प. जवळ-जवळ 6 जिल्ह्यांमधून जातो हा. महाराष्ट्राचा खास करून नाशिक जिल्हा आणि धुळे आणि मध्य प्रदेशमधील इंदोर, खार, धारवाड आणि बडवानी या 4 जिल्ह्यातून जाणारा हा प्रकल्प. परंतु ह्या प्रकल्पाला शेतकरी बांधवांचा विरोध का? यांच्या मोजणी प्रक्रियेला शेतकरी बांधव विरोध का करत आहेत? त्याचं महत्त्वाचं कारण, मूळ कारण असं आहे, की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत, या जमिनींचे आज जर भाव पाहिले, तर बाजारभावाप्रमाणे 1 कोटी रुपये एकर, 1.5 कोटी रुपये एकर, काही भागामध्ये 60 लाख रुपये एकर अशा बाजारभावाने ह्या जमिनी घेतल्या जातात किंवा विकल्या जातात. आणि आज रेल्वे प्रशासन आणि सरकार 8.5 लाख रुपये हेक्टर प्रमाणे या शेतकरी बांधवांच्या जमिनी घेत आहेत. 8.5 लाख रुपये हेक्टर म्हणजे जवळ-जवळ 3.25 लाख रुपये एकर जमीन. मग एकीकडे 1 कोटी रुपये एकरची जी जमीन आहे, ती 3 लाखामध्ये शेतकरी बांधव कसा देईल? दिल्यानंतर त्याने आपलं उदरनिर्वाहाचं साधन कसं करायचं? त्याच्यानंतर आपला परिवार कसा चालवायचा? आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य कसं पाहायचं? यासाठी हा प्रकल्पाला कडाडून विरोध होत आहे. आज आपण मालेगाव तालुक्यातील जे मेवणं गाव आहे, या गावातील जे शेतकरी आहेत, देवाजी संतोष अहिरे यांची जवळ-जवळ 5-5.5 एकर जमीन आहे आणि या मेवण्याच्या आज रोडालगतपासून 300 स्क्वेअर फूटच्या आसपास किंवा 300 फुटाच्या आसपास ही यांची जमीन आहे. आणि या जमिनीला जर 3.5 लाख रुपये एकर भाव मिळत असेल तर किती मोठं दुर्दैव आहे. यांच्या जमिनीमध्ये चाळ आहे, गायगोठा आहे, त्यांचं घर आहे, विहीर आहे, शेड-नेट आहे. त्यांचं जर शेतीला जे साधनं आहेत, हेच जर पाहिले तर आपण 80 ते 90 लाखाची ते साधनं आहेत. त्यांचं घर आहे आणि एकीकडे सरकार 3.25 लाख रुपये एकर प्रमाणे देत असेल, तर या शेतकरी बांधवांनी जगायचं कसं? मग शेतकरी बांधवांची जी मागणी आहे, आमचा विकासाला किंवा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु एवढ्या कमी भावात आम्ही जमिनी देणार नाही. त्याच्यात आमच्या जमिनी जर घेतल्या तर त्यांना बाजारभावाप्रमाणे भाव मिळावा. तसेच देवाजी संतोष अहिरे यांची मागणी आहे, की आमची जमीन हायवेपासून जास्तीत जास्त 300 फूट आहे. त्याच्यामुळे आमचे चौरस फुटाप्रमाणे आम्हाला किंवा चौरस मीटरप्रमाणे आम्हाला पैसे मिळत याची त्यांची मागणी आहे. आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ, की नेमकं ते काय म्हणतात असं. मी देवाजी संतोष अहिरे मेवण हा इंदोर ते मनमाड रेल्वे मार्ग जाईल आहे ना. हा रेल्वे मार्ग भाव 1 कोटी 1.5 कोटी एकर ना भाव शे. या 7 लाख 8 लाख रुपये एकरी म्हण राहणार. हाई 9 महिन्यापासून चालू शे. मी नाशिक जाईसनी सर्व धुळापासून ते मनमाड लोक सारी पब्लिक जाई. त्या भारती साहेबले सांगेल शे मी आत्मदन करसू. आमले हा भाव चालणार नाही. एक पोऱ्या नोकरी लावाना 2 एकर असो का 1.5 एकर असो. आणि हाई जागा जी 200 250 300 400 फूट केली, हाई जागा कमी करानी. थोडं जर कोणी अडचण होणी 5-50 फूट सरकारी घ्यावानं. अजून त्यासनी काही निर्णय दिला नाही. मी आत्महत्या करायला तयार शे. मी आत्महत्या करीसनी डन करायला तयार शे. मला जीव जरी गया, मला जेलात बी लई गया, मला मिलिटरी बी आणि PSI बी आणा तरी मी जावायला तयार शे. पण सर्व शेतकरीसना निर्णय लागल्याशिवाय हाई रेल्वे आम्ही जाऊ देणार नाही. आमनी अतोनात नुकसान शे. डाळिंबना बागा शेत शे, नेट शे, शेत तळाव शे. हाई काकडी पामनावाली, हाई काकडी हाई काकडी 1 एकर मान नेट से 35 टन काकडी निघसली. 1 लाख रुपये खर्च से. मना दोन्ही ओवा दोन्ही आंड्रो माणसं लाईसनी यायसर पाक करणी पडस. जागावर व्यापारी येस 25 रुपये किलो, 20 रुपये किलो, 15 रुपये किलो हा खर्च जाईसनी आमने 2-2.5 लाख रुपये राहतस. एवढं जर आमने गे मन्या शेड शे, मन्या गाई शेत, म्हशी शेत, 50 फूट फेड शे, 50 फूट कांदा चाळ शे, 50 फूट गायकोटा शे, 80 फूट येर शे आणि मन सोलर शे. सर्व खर्च काढीसनी 1 कोटी रुपये मला खर्च शे. आणि इकडे सुपडा बरोबरच तिकडे सुपडा बरोबरच आम्ही शेतकऱ्यांनी काय करायला. त्या भारती साहेबला सांगा थोडं फिराय घे, जरा लांब तू घे. त्या कंत्राटदार वनात त्या कदाच मोठं कदाच लागलं ठोकतस. मी त्याचा हरकत देते, मी फिराय दे राहत. आणि आमले सर्व शेतकरीसने मान्य यांना पंचनामा झाला पाहिजे.
कृषी अधिकारी यायला पाहिजे, रोडली जमीन असती जमीन पंचनामा झाला पाहिजे. प्रत्येक झाड आरबोर लागत, रुई लागत लगनले, रुई पासून ते आरबोर पासून ते डाळिंब पासून ते बाबूळ पासून जेवढा झाडे होतील तेवढा झाडसना पैसा देण्या पडतील. जेवढे आमच्या नुकसान होईल तेवढाच ना पैसा देण्या पडतील. आम्ही तुम्ही रेल्वे जाऊ देवा नाही म्हणतात नाही. मी नाही तळायला गहू 100 फूट मा 3 रेल्वे चालतील, आजूबाजू ट्रॅक्शन निघाल जागाचे. मी धुळायला गहू कुठे अन्न नाही थे, अन्न कवडे नाही थे. तथे मी जागा 15 फूट मा रेल्वे जाई राहिनी, तथे खांब उभा शे. सुरत ते धुळा त्या चाळीसगाव रेल्वे आम्ही फोटो काढी आणेल शे. आणि 400 फूट आणि 300 फूट 350 फूट जागा आम्ही देणार नाही. आम्ही बोके 120 फूट जागा सपाटील दिसू. त्या कंत्राटदारनी सांगत जठे लवण असणार त्याची थोडी बहुत जास्त लागे ती बी मान्य करतो. पण आमना खतावर योग्य भाव दिला, योग्य आम्ही नुकसान भरपाई दिली तर आम्ही रेल्वे जाऊ देसू. नाही तर मी स्वतः देवाची संतोष आहे रे आत्महत्या करायला तयार शे, इंडस्ट्री व्हायला तयार शे आणि ज्याला जावा तयार शे. मालेगावला जेला ठेव, नाशिकला जेला ठेव, त्या मुंबईला ठेव, कुठे का ठेत ना मी मला तयार शे. आमना शेखर दादा 9 महिन्यापासून लढी राहिना आणि बळ करी राहिना, आमले पाठिंबा दी राहिना, तरी ते सरकार गपचीत बसेल शे, निर्णय देत नाही. फक्त रेल्वे घेजावांचे रेल्वे घेवांचे 52 पासून एक सर्वे उमरानाला काय, एक सर्वे सोनेले काय, रामू माझी नसोंच्या डोंगर. पण याच 2 किलोमीटर वराना ते मनमाड पासून या मडकीनाला सुभाषनगर पासून चार सर्वे काय त्यासनी. आणि आता वराना टेकडी पण तुकाराम पण टेकडी पण 8 टन मारा आणि 8 इंदूर जाई राहिनी. आमनी नुकसान छे ना. तुम्ही तिकडे काढा ना, नांदगावकडे काढा, मोरे त्या पेट्रोल पंप कडे काढा, तथाही जाऊ द्या ना. नाही तर तो नांदगाव रोड त्याला टेस्ट कर द्या ना. आमच्या घरी 350 फूट 350 किलोमीटर कसा इकडे आण राहणार. आमले तुम्हाला पैसा बी नका, आमले भरपाई बी नका. तुम्ही रेल्वे शेतात घे जाणार त्यामध्ये घे जासूत. मी रेल्वे जाऊ देणार नाही. आमना जेवढा शेतकरी शेत धुळापासून ते मनमाड पर्यंत जेवढा गाव शेत, धुळा शे, जोडग शे, सोनगाव शे, सायन शे, यसगाव शे, जोवाडी शे, मेवण शे, वरान शे, घोडेगाव शे, चौकी शे, खातगाव शे, जेवढा गाव शे तेवढा गाव शे हरकत शे. सरकारने आमले उद्ध्वस्त करू नये, आमना लेकरपासून तळा बळबळा घेऊ नये. त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा आणि आमच्या मागणीसले जो काही ज्याने 1 एकर जाव 1.5 एकर जाव तो परिवार, तो कुटुंब एक जण नोकरी लागायला पाहिजे. आणि तो झेंडा धरो, तो खड्या फेको, तो प्लॅटफॉर्मवर झाडू मारो, आम्ही तयार शे. पण आमल्या 80-90 लाख रुपयाच्या पोरगार पगार पाहिजे आणि 2 एकर 1.5 एकर एकरना मोरे त्यासनी एक जण घेवायला पाहिजे. अशा आमल्या मागण्या. हाई जागा कमी करा निशे, हाई जागा कमी करा. आणि तुमल्या रेल्वे जाऊ द्यायला मनानी करतात, तुम्ही रेल्वे जाऊ द्या, आमनं म्हणणं नाही. पण शेखर दादा काय म्हणस की आपण करणं काय, आम्ही शेतकरी म्हणतो आम्ही करणं काय. तो बिचारा लढी राहिना आणि त्या काही बी आम्ही तुलना कर राहिन्या. हे सरकारले मी चालू देणार नाही.